नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे। आज आहे ना आपण आपल्या आजच्या रेसिपीमध्ये का नाही सोयाबीनचा एक आगळा वेगळा पदार्थ बनवणार आहे। आता आपण सोयाबीनची भाजी तर बनवलेलीच होती, पण आपण का नाही वेगळा पदार्थ म्हणजे अगदी अंड्याच्या भुर्जीप्रमाणे का नाही आपण सोयाबीनची भुर्जी बनवणार आहे। आता सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ना हे आपण पाहून घेऊया। साध्या आणि सोप्या पद्धतीने का नाही आपण सोयाबीनची भुर्जी बनवणार आहे। तर सोयाबीनची भुर्जी बनवण्यासाठी मी अर्धा पावशेर सोयाबीन घेतलेले, त्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे, तेल सुद्धा घेतलेले। आणखीन मी एक कांदा घेतलेला आहे, 2 टोमॅटो घेतलेले, तर 2 चमचे ना मी घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे। आपल्याला थोडीशी हळद लागणार आहे, थोडंसं जिरं आणि चवीनुसार मीठ, आणि आपण कोथिंबीर सुद्धा घेतलेली आहे। तर या अगोदर आपल्याला सगळ्यात अगोदर आहे ना चूल पेटवून हे जे सोयाबीन आहे ना हे सोयाबीन आपल्याला पाण्यात शिजवून घ्यायचे। तर त्यासाठी अगोदर चूल पेटवते आणि चूल पेटवून आपल्याला मग ही सोयाबीन शिजत घालायचं। चूल पेटलेली आपली, आता आपण ह्याच्यावरती कढई ठेवायची आणि त्याच्यामध्ये आपण जरा ना पाणी घालायचं। एक तांब्या पाणी घातलेले आणि त्याच्यामध्ये ना पाणी आपल्याला थोडंसं गरम करून घ्यायचंय आणि गरम झाल्यानंतर ही आपल्याला सोयाबीन आहे ना त्या पाण्यात टाकायचंय। थोडंसं पाणी आपलं मी गरम करून घेते। आता पाणी आपलं चांगलं गरम झालेलं आहे, आता त्याच्यामध्ये आपण ही सोयाबीन सोडायचं आणि मीठ टाकायचे। मीठ टाकल्यामुळे काय होतं, सोयाबीन पटकन शिजलं जातं आणि ह्या सोयाबीनला जी छिद्र असतात का नाही त्याच्यामध्ये पूर्ण असं मीठ उतरलं जातं आणि मग सोयाबीन आहे ना चव चांगली देते। आता आपल्याला 10 मिनिटं ही ना पाण्यामध्ये उकळून घ्यायचंय, त्यासाठी मी त्या कढईवरती झाकण ठेवते आणि हे सोयाबीन ना उकळोपर्यंत आहे ना आपण कांदा आणि हे टोमॅटो चिरून घेऊया। आपल्याला कांदा ना बारीकच चिरायचा आहे आणि टोमॅटो सुद्धा बारीक चिरून घ्यायचे। तर ह्या पद्धतीने आपल्याला कांदा बारीक चिरायचा आहे। आता आपला कांदा चिरून झालेला आहे, आता मी टोमॅटो चिरून घेते। टोमॅटो सुद्धा आपल्याला ना बारीक चिरायचे, तर जास्त असं आपण भाजीला टाकतो ना असं मोठा चिरायचा नाही, टोमॅटो बारीकच चिरून घ्यायचे आपल्याला। ह्या पद्धतीने आपल्याला टोमॅटो चिरायचे। आता मी दोन्ही टोमॅटो चिरून घेते। 10 मिनिटं झालेली, तर आपण एक ना सोयाबीन उमलले का बघूया। बघा मस्त असं कसं फुगून वरती सोयाबीन आलेले, एकदम छान असं उमललेले। इथं काय होतं, असं वापरून घेतलं ना सोयाबीन की म्हणजे पटकन शिजलं जातं आणि ह्या छिद्रातनी मीठ उतरल्यानंतर हा का एकदम पूर्ण असं आपलं हे सोयाबीन शिजले गेलेले। आता एका नाही आपण ह्याच्यातलं सोयाबीन काढून घ्यायचंय, ह्याच ताटामध्ये आपण काढून घेणार आहे। ही सोयाबीन आहे ना आपण ह्या चाळणीत असं काढणार आहे, म्हणजे ह्यातलं जे पाणी आहे ना हे पूर्ण असं पाणी ह्याच्यातून आपल्याला काढायचंय। कारण हे जे आहे ना हे पूर्ण असं रबरासारखं असतं, ह्याच्यामध्ये पाणी साठून राहतं, बघू शकता तुम्ही। आता ही गार व्हायसाठी आपल्याला आहे ना या चाळणीमध्ये मी सगळं सोयाबीन काढते। आता हे आपण सोयाबीन ह्या चाळणीत टाकलेलं आहे। आता ह्याच्यातलं का नाही आपल्याला हा का पूर्ण असं गार सुद्धा झालेलं आहे, पण ह्याच्यात आहे ना असं पाणी साठून राहतं, त्यामुळे आपल्याला हे असं पाणी पिळून काढायचंय। नुसतं असं जरी धरलं ना तरी ह्याच्यातलं पाणी असं पूर्ण बघा अजिबात पाणी सुद्धा राहत नाही, पूर्ण पाणी ह्याच्यातलं आपल्याला निथळून काढायचंय। सगळे सोयाबीन आपण आहे ना असं पाणी पूर्ण सगळंच निथळून काढायचं। आपण ना सगळं सोयाबीन आहे ना असं पूर्ण असं सुक्क करून घेतलेलं आहे, अजिबात सुद्धा ह्याच्यामध्ये पाणी राहिलेलं नाही। आता एका नाही आपण अख्खं सोयाबीनची तर भुर्जी करू शकत नाही, तर कुणी ना असं टेचून घेतं, तर कुणी का नाही असं चिरून घेतं। तर मी ऐका नाही आता हे सोयाबीन पूर्ण असं चिरून घेणार आहे बारीक तुकडं करून। ह्या पद्धतीने आपल्याला हे सोयाबीनचं तुकडं करून घ्यायचं। तर टेचलं जरी ना खलबत्त्यात टेचलं का नाही तरी सुद्धा चालतं, किंवा असं इळीवरती का नाही असं चिरलं तरी चालतं। हा का ह्या पद्धतीने आपल्याला सगळ्या सोयाबीनचं तुकडं करून घ्यायचं।
सगळं सोयाबीन आपलं चिरून झालेलं आहे बघा, असं मस्त असं का नाही बारीक आपण चिरलेलं आहे सोयाबीन. आता हे आपलं सोयाबीन चिरून झालेलं आहे. आता कढई सुद्धा मी तापाय ठेवलेली, त्याच कढईमध्ये का नाही आपण मी 1 ते 1.5 चमचा तेल ओतणार आहे. तेल आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचंय. तेल चांगलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये का नाही मी 1 चमचा जिरं टाकते आणि हा बारीक चिरलेला कांदाच टाकते. मस्त असा आपल्याला कांदा ही भाजून घ्यायचा आहे. असा लाल रंग येईपर्यंत आपल्याला कांदा भाजायचा आहे. कांदा आपला चांगला भाजून झालेला आहे बघा, मस्त असा लालसर कांदा भाजलेला आहे. त्याच्यामध्ये का नाही आपण ही बारीक चिरलेला टमाटर टाकायचं. हे सुद्धा चांगलं आपण ह्याच्यामध्ये शिजवून घ्यायचं. आता टमाटर टाकले आपण, त्यासाठी आपण थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे ही दोन्ही का नाही एकजीव चांगला मस्त असं शिजलं जातं. बघा मस्त असा आहे का नाही आपल्याला टोमॅटो आणि कांदा मस्त असा एकजीव झालेला आहे. छान असं बारीक चांगला असं मऊसूस शिजलेलं आहे का नाही बघा. आता ह्याच्यामध्ये का नाही आपण 1 अर्धा चमचा हळद टाकायची आणि ह्या 2 चमचे मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे हा टाकायचा आहे. आणि हा परत एकजीव असं आपल्याला चांगलं मस्त असं परतून घ्यायचंय, कारण कांदा लसूण मसाल्याचा का नाही अशा गुठळ्या राहतात, म्हणून आपल्याला ह्या मस्त अशा एकजीव ह्याच्यामध्ये करायचंय. सगळ्या मसाल्याचा आपला एकजीव झालेला आहे. आता हे आपण सोयाबीनचे चिरून घेतलेलं का नाही हे आपण ह्याच्यावर टाकायचे. आता सोयाबीन वापरताना सुद्धा आपण मीठ टाकलं होतं आणि मसाला थोडासा शिजवून घेताना सुद्धा आपण मीठ टाकलेलं, त्याच्यामुळे आता आपण नाही का नाही एकदम किंचित असं थोडंसं मीठ टाकायचं, जास्त पण प्रमाणात टाकायचं नाही आपल्याला. आणि मस्त असं सगळीकडून आपल्याला ह्या भुर्जीची एकजीव हलवून घ्यायचंय. आता आपली भुर्जी तयार झालेली मस्त अशी. आता का नाही ना माझ्याकडं ना आम्ही रानात राहिला असल्यामुळं ना ओली कोथिंबीर नाही, म्हणून मी का नाही ही जी वाळकी कोथिंबीर आहे ना ही सुद्धा ह्याच्यावरती अशी ना टाकली तरी सुद्धा चालते. रानामधली आम्ही का नाही कोथिंबीर का नाही उन्हाळ्याभरात आम्ही रानात राहिला असल्यामुळं का नाही बाजाराला सुद्धा जायला होत नाही, किंवा लांब रानात वस्ती असल्यामुळं का नाही सारखं सारखं सुद्धा गावात जायला होत नाही, म्हणून आम्ही का नाही एकदम अशी ओली कोथिंबीर असती ना ती सावलीला ना सुकून अशी त्याचा पाला काढून ठेवतो. आणि मग असं ह्या कुठली पण भाजी करायची म्हणली का नाही तरी त्यासाठी आम्ही ही वापरतो. मस्त अशी आपली भुर्जी तयार झालेली. आता ती मी एका डिशमध्ये काढून घेते. बघा आपली सोयाबीनची भुर्जी एकच नंबर झालेली. अगदी अंड्याच्या भुर्जीला मागं सांगणार अशी ह्या पद्धतीने साधी आणि सोप्या पद्धतीने 10 मिनिटात बनवायला असे ना मी ही भुर्जी तयार केलेली. तर मग चला मंडळी, भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.